गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांच्या फाईलमध्ये सोशल मीडियावर आणि शिक्षण क्षेत्रात दोन शब्द प्रचंड चर्चेत आहेत, पुणे आणि शहा. पण नेमकं हे पुणे कनेक्शन काय आहे आणि हा शहा कोण आहे? कारण देशभरात लाखो विद्यार्थ्यांचं फ्युचर उद्ध्वस्त करणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात आता महाराष्ट्राचं नाव पुन्हा पुन्हा समोर येऊ लागलंय. तपास जसजसा पुढे जातोय तसं पुण्याभोवतीचं रहस्य आणखी गडद होत चाललंय आणि शहा नावाभोवतीचे प्रश्नही वाढू लागलेत. कारण आता चर्चा फक्त पेपर लीकची राहिलेली नाहीये, तर कनेक्शनची झालीये. कोचिंग क्लासेस, पेपर सेटर्स, एजंट्स आणि एक्झाम सिस्टीम पर्यंत पोहोचणाऱ्या नेटवर्कची झालीये. आणि म्हणूनच आता लोक विचारतायत, पुण्याचं हे कनेक्शन नेमकं किती खोलवर गेलंय आणि शहा नावाच्या व्यक्तीपर्यंत तपास पोहोचल्यानंतर अजून कोणती मोठी नावं समोर येणार आहेत? कारण आता या प्रकरणात पुण्यातून आणखी एका प्राध्यापकाला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. नाव तेजस शहा. पण प्रश्न असा, हा तेजस शहा नेमका कोण आहे? फक्त एका खाजगी क्लासेसचा अधिकारी की नीट पेपर फुटीच्या मोठ्या साखळीतील महत्वाची कडी? कारण तपास जसजसा पुढे जातोय तसतसे कोचिंग क्लासेस, पेपर सेटर्स, एजंट्स आणि एनटीए पर्यंत पोहोचणारे धक्कादायक कनेक्शन समोर येत आहेत. आणि म्हणूनच आता महाराष्ट्रात दबक्या आवाजात नाही तर उघडपणे चर्चा सुरू झाली आहे, तेजस शहाच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? कारण साधा सुद्धा माणूस देशातील सर्वात मोठ्या मेडिकल एंट्रन्स एक्झामच्या नेटवर्क पर्यंत पोहोचू शकत नाही, असा सवाल आता विद्यार्थी आणि पालक विचारू लागलेत. सीबीआयने त्याच्या क्लासमधून सराव पेपर जप्त केलेत, त्याचे संपर्क समोर येत आहेत आणि त्यामुळे संशय अधिक गडद होत चाललाय. पण या तेजस शहा कनेक्शनचं नेमकं सत्य काय आहे? पुणे कनेक्शन किती खोलवर गेलंय? महाराष्ट्र कनेक्शन किती मोठं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं फ्युचर धोक्यात घालणाऱ्या या रॅकेटला संरक्षण कुणाचं आहे? या सगळ्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. महाराष्ट्रात आणि देशभरात लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने भारतात आता मोठ्या पेपर फुटीच्या मागे एक मोठं रॅकेट, एक मोठं नेटवर्क आणि सत्तेच्या कॉरिडॉर पर्यंत पोहोचणारा संशय दिसू लागलाय. कारण आज देशात प्रश्न फक्त पेपर कुणी फोडला हा राहिलेला नाहीये, तर ही व्यवस्था इतकी सडली कशी हा झालाय. आणि म्हणूनच आज नीट पेपर फुटी हा फक्त शिक्षणाचा मुद्दा राहिलेला नाहीये, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, देशाचा मेरिट सिस्टीमचा आणि मोदी सरकारच्या शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचा मुद्दा बनलाय. कारण तुम्ही लक्षात घ्या, नीट म्हणजे साधी परीक्षा नाही. भारतात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य या एका परीक्षेवर अवलंबून असतं. 2-2 वर्ष मुलं खोलीत बंद राहून अभ्यास करतात, आई वडील शेती विकतात, कर्ज काढतात, कोचिंग क्लासेसला लाखो रुपये भरतात आणि शेवटी त्यांना वाटतं की मेहनत केली तर यश मिळेल. पण पेपर आधीच बाहेर फिरत असले, सेटिंग चालत असेल, पैशाने रँक्स ठरत असतील, तर त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत काय उरते? आणि म्हणूनच देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कारण नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सीबीआयने देशभरात तब्बल 49 ठिकाणी धाडी टाकल्या, 13 जणांना अटक केली आणि या सगळ्या तपासात महाराष्ट्र कनेक्शन प्रचंड मोठं असल्याचं समोर आलं. पुणे, लातूर, कोचिंग नेटवर्क, पेपर सेंटर, एजंट, डॉक्टर, प्राध्यापक, इतकी मोठी साखळी उघड होऊ लागलीये की सामान्य माणूस हादरून गेलाय. कारण आता सीबीआयने पुण्यातून आणखी एका खासगी क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. तेजस शहा, अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. तपासात समोर आलंय की तो मनीषा हवालदारच्या संपर्कात होता आणि इथेच कथा आणखी गंभीर होते. कारण मनीषा हवालदार ही कुठली साधी व्यक्ती नाही, तर एनटीएशी संबंधित पेपर सेटर असल्याचा आरोप आहे. म्हणजे देशातील सर्वात महत्त्वाच्या मेडिकल एंट्रन्स एक्झामच्या प्रश्नपत्रिकेपर्यंत पोहोच असणारी मंडळी कोचिंग नेटवर्कच्या संपर्कात होती का, हा प्रश्न आता सरळ विचारला जाऊ लागलाय. सीबीआयने तेजस शहाच्या क्लासेसमधून काही सराव पेपर्सही जप्त केलेत. दरम्यान क्लासेसचे संचालक म्हणतात की अटकेचा आमच्या क्लासशी संबंध नाही, आम्ही चौकशीत सहकार्य करू. पण देशातील लाखो विद्यार्थी आता विचारतायत, प्रत्येक वेळी कनेक्शन निघतात, प्रत्येक वेळी नेटवर्क सापडतं, मग ही सगळी यंत्रणा आधी झोपलेली असते का? आणि हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये. कारण या प्रकरणात पुण्यातील 3 मनीषा देशभर चर्चेत आल्या. मनीषा वाघमारे एजंट असल्याचा आरोप, ती केमिस्ट्री पेपर सेटर PV कुलकर्णी यांच्या संपर्कात होती. मॉडर्न कॉलेजच्या जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा पांढरे आणि फिजिक्सच्या
प्राध्यापिका मनीषा हवालदार या दोघींवरही एनटीएशी संबंधित पेपर सेटर असल्याचे आरोप. आता सामान्य विद्यार्थ्याला हे ऐकून काय वाटणार, कारण ते पेपर तयार करणारे कोचिंग इकोसिस्टीम एजंट्स हे सगळं जर एका साखळीत जोडलेलं असेल तर मग परीक्षा निष्पक्ष कशी राहणार. आणि इथेच महाराष्ट्र कनेक्शन आणखी गडद होतं, कारण लातूर मधील प्रसिद्ध क्लास चालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या संपर्कात असलेले बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेलाही सीबीआयने अटक केली. म्हणजे आता हे फक्त पेपर लीक राहिलेलं नाहीये, तर एक मोठं पूर्ण इकोसिस्टीम समोर येऊ लागलंय. कोचिंग माफिया, मेडिकल नेटवर्क, एजंट, एक्झाम सेटर्स आणि प्रश्न असा की एवढं मोठं जाळं कुणाच्या संरक्षणाशिवाय उभं राहू शकतं का. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे या दोन्ही मनीषा प्राध्यापिकांना एनटीए पर्यंत जोडून देणारे एक रिटायर्ड प्राध्यापक अजूनही चौकशीच्या कक्षेबाहेर असल्याची चर्चा सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील जाणकार खाजगीत प्रश्न विचारतायत की मोठे मासे अजूनही वाचवले जात आहेत का. आणि म्हणूनच आज लोकांच्या मनात संशय वाढतोय की तपास चाललाय की फक्त डॅमेज कंट्रोल. कारण लक्षात घ्या, हे पहिल्यांदाच घडत नाहीये. भारतात गेल्या काही वर्षात पेपर लीक हा अपवाद राहिलेला नाहीये, तर पॅटर्न बनलाय. नीट, जेईई, सरकारी भरती परीक्षा, पोलीस भरती, शिक्षक भरती, प्रत्येक काही महिन्यांनी कुठेतरी पेपर लीक. आधी पेपर फुटतो, मग संताप होतो, मग चौकशी जाहीर होते आणि मिडलमॅन अटक होतात. मीडियामध्ये चर्चा होते आणि नंतर सगळं शांत. पण विद्यार्थ्यांचं काय, ज्यांचं एक वर्ष गेलं, ज्यांनी डिप्रेशन मध्ये जाऊन आयुष्याशी झुंज दिली, ज्याच्या आई वडिलांनी लाखो रुपये खर्च केले, त्याला न्याय कोण देणार. आणि म्हणूनच आता थेट मोदी सरकारच्या शिक्षण मंत्रालयावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. कारण एनटीए ही कुठली प्रायव्हेट संस्था नाही, ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारी संस्था आहे. मग वारंवार पेपर फुटी होते कशी, वारंवार ट्रान्सपरन्सीवर प्रश्न काय येतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकाउंटेबिलिटी कुठे जाते. कारण सामान्य विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये 5 मिनिटं उशिरा गेला तर त्याला बाहेर काढलं जातं. छोटासा रूल ब्रेक झाला तर लगेच ऍक्शन घेतली जाते. पण सिस्टीम फेल झालं, पेपर लीक झाला, लाखो विद्यार्थ्यांचं फ्युचर धोक्यात आलं तरी मोठे अधिकारी जागेवरच राहतात. मग विद्यार्थ्यांच्या मनात संताप निर्माण होणार नाही का. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. कारण नीट 2024 नंतर आता 2026 मध्येही पेपर फुटीचे आरोप सुरू आहेत. आणि त्याच वेळी एनटीए मध्ये 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. सरकार म्हणतो सुधारणा सुरू आहेत, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न वेगळा आहे. सुधारणा आधी का नाही झाल्या. लाखो विद्यार्थ्यांचं फ्युचर धोक्यात आल्यानंतरच सिस्टीमला जाग येते का. आणि इथेच राजकीय अँगल अजून गडद होतो. कारण विरोधक सरळ आरोप करतायत की भाजप सरकारची ओळख आता पेपर लीक सरकार अशी झालीये. हा राजकीय आरोप असू शकतो, पण सरकार समोर प्रश्न कठीण आहे. कारण जर देशात प्रत्येक मोठ्या परीक्षेवर संशय घेतला जाऊ लागला तर मेरिटवरचा विश्वास संपेल. मग विद्यार्थी अभ्यासावर विश्वास ठेवणार की सेटिंगवर. कारण आज भारतात मिडल क्लासेस मुलाकडे 2च मोठे पर्याय उरलेत, सरकारी नोकरी किंवा प्रोफेशनल एंट्रन्स एक्झाम. आणि जर दोन्ही ठिकाणी पेपर लीक कल्चर घुसलं तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याने करायचं तरी काय. लाखो मुलं दिवस रात्र अभ्यास करतायत, सोशल लाईफ सोडतात, मानसिक तणाव सहन करतात, आणि दुसरीकडे कुणीतरी पैशाने प्रश्नपत्रिका विकत घेत असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या मनात सिस्टीम बद्दल तिरस्कार निर्माण होणार नाही का. सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आता विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलंय की सिस्टीम हॉनेस्ट मुलांसाठी नाही. कारण ज्याच्याकडे पैसा, कनेक्शन, कोचिंग लॉबी, पॉलिटिकल प्रोटेक्शन, तो पुढे जातोय असं परसेप्शन तयार होतंय. आणि परसेप्शन हीच राजकारणातली सर्वात मोठी रियालिटी असते. कारण जर नीट सारख्या राष्ट्रीय परीक्षेचा पेपर 8 दिवस आधी बाहेर फिरत असेल तर तो फक्त काही छोट्या लोकांचा खेळ असू शकत नाही. त्यामागे नेटवर्क असतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेलर असतं, आणि कदाचित पॉलिटिकल सायलेन्स सुद्धा असू शकतं. अन्यथा एवढ्या मोठ्या परीक्षेची गोपनीयता इतक्या सहज तुटू शकत नाही. आणि म्हणूनच आज विद्यार्थ्यांचा राग फक्त आरोपींवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर आहे. कारण सरकारकडे सत्ता आहे, एजन्सीज आहेत, टेक्नॉलॉजी आहे. मग पेपर लीक थांबत का नाही. प्रत्येक वेळी सीबीआय चौकशी होते, ईडी चौकशी होते, पण शिक्षा किती जणांना होते, मोठे मासे किती वेळा तुरुंगात जातात, हा प्रश्न सामान्य नागरिक विचारतोय. सगळ्यात मोठं नुकसान कुणाचं होतं माहितीये, त्या गरीब आणि मिडल क्लास विद्यार्थ्यांचं, ज्यांच्यासाठी परीक्षा म्हणजे फक्त परीक्षा नसते तर घर बदलण्याची संधी असते, आई बापाचं आयुष्य बदलण्याचं स्वप्न असतं. आणि जेव्हा तीच परीक्षा भ्रष्ट होते तेव्हा फक्त पेपर फुटत नाही तर लाखो घरांची स्वप्न फुटतात. आज देशात बेरोजगारी वाढली आहे,
स्पर्धा प्रचंड वाढली आहे, लाखो मुलं एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये जात आहेत आणि त्यात जर परीक्षा सुद्धा सुरक्षित राहिल्या नाही तर तरुणांचा सिस्टीमवरचा विश्वास उडणार नाही तर काय होणार. आणि म्हणूनच नीट पेपर फुटी हा फक्त शिक्षणाचा मुद्दा राहिलेला नाहीये, तर तो गव्हर्नन्सचा मुद्दा बनलाय. मजबूत सरकारची ओळख फक्त मोठ्या भाषणांनी होत नाही तर सामान्य विद्यार्थ्यांचा पेपर सुरक्षित ठेवण्यात होते. जर देशातील सर्वात हुशार मुलांना सिस्टीमवर विश्वास उडला नाही तर युवा शक्ती, नवभारत, विश्वगुरु या सगळ्या घोषणा फक्त स्लोगन्स उरतात. म्हणूनच आज देशभरात लाखो विद्यार्थी एकच प्रश्न विचारतायत, आमचं नुकसान नेमकं कुणामुळे होतंय? पेपर लीक माफियामुळे, कोचिंग लॉबीमुळे की त्या व्यवस्थेमुळे जी प्रत्येक वेळी ऍक्शन पेक्षा डॅमेज कंट्रोल करण्यात जास्त व्यस्त दिसते? कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, देशाचं फ्युचर फक्त संसदेत बसलेले नेते ठरवत नाही तर परीक्षा हॉलमध्ये बसलेले विद्यार्थीही ठरवतात. आणि जर त्या विद्यार्थ्यांचा सिस्टीमवरचा विश्वास तुटला तर कोणत्याही सरकारसाठी तो सर्वात मोठा इशारा असतो. असो, तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं? तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.